हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये. काल आपण पहिल्या अध्यायाचा सारांश चर्चा करत होतो आणि अर्धा अध्याय आपण काल पूर्ण केला होता. तर पहिल्या अध्यायातील जो पूर्वार्ध आपण काल पाहिला, उत्तरार्ध याची आज चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या अध्यायाबद्दलही आपण आज चर्चा करणार आहोत. तर पहिल्या अध्यायातील पहिल्या 27व्या श्लोकांपर्यंत आपण चर्चा केली होती की कशा प्रकारे कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना युद्धाच्या सुरुवातीस म्हणत आहे की मला आता हे युद्ध लढायचं नाहीये, कारण माझ्या समोर माझे सर्व नातलग आहेत, शिक्षक आहेत, गुरु आहेत, वडीलधारी लोक आहेत. या सर्व लोकांना मी कशा प्रकारे त्यांच्यावरती हत्यार चालवू शकतो, मी त्यांच्यावरती कसं आक्रमण करू शकतो, कारण त्यांचे किती उपकार माझ्यावरती आहेत आणि सर्व बंधू आहेत, मातुला, श्वशुरा, पौत्रा, पुत्रा, पौत्रा, सखींस तथा वगैरे. अर्जुन सर्वांच्या विविध नातांचं तिथं वर्णन करतो. पितृनथ पितामहान, आचार्य आहेत, पितृ आहेत, पितामह आहेत, भीष्मदेव आहेत, असे अनेक वरिष्ठ आणि नातलग तिथे आहेत. आणि त्यापुढे अर्जुन युद्ध न करण्यासाठी 5 कारण भगवान श्रीकृष्णांसमोर प्रस्तुत करतो. तर पहिलं कारण आहे जे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला सांगत आहे. आपण विस्तारित प्रत्येक श्लोकाची चर्चा नाही करणार, पण थोडक्यात आपण ही कारण पाहूया. पहिलं कारण आहे, अर्जुन सांगतो श्लोक 28 ते 30 पहिल्या अध्यायातील. ही विभागणी नंतर आचार्यांनी केलेली आहे, ज्यांनी भगवद्गीतेवरती व्याख्या लिहिलेली आहे. जे अनेक वैष्णव संप्रदाय आहेत त्या संप्रदायातील आचार्यांनी या भगवद्गीतेवरती, ज्याला संस्कृतमध्ये टीका किंवा मराठीत भाष्य म्हणतात, त्यामध्ये या गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे. तर 28 ते 30 या श्लोकांमध्ये अर्जुन पहिलं कारण सांगत आहे, जे आहे की अर्जुनाच्या हृदयामध्ये या सर्व नातलगांप्रती, या सर्व योद्ध्यांप्रती अर्जुनाच्या हृदयात असलेली करुणा हे अर्जुन तिथे प्रकट करत आहे भगवान श्रीकृष्णांसमोर, की ह्यांना मी कसं काय मारू शकतो, ह्यांचा वध कसं काय मी करू शकतो. हे अर्जुनाची युद्ध न करण्यासाठीचं पहिलं कारण अर्जुन इथे प्रकट करत आहे. ती म्हणजे सर्व योद्ध्यांप्रती त्याच्या मनामध्ये जागृत झालेली करुणा. दुसरं कारण अर्जुन सांगतो त्याच्या पुढच्या 5 श्लोकांमध्ये, 31 ते 35 श्लोकांमध्ये. तुम्ही वाटल्यास श्लोक संख्या लिहून घेऊ शकता ज्यांना माहित नाहीये, आणि तुम्ही ते श्लोक भगवद्गीतेमधनं वाचू शकता नंतर, कारण आपण पहिल्या 2 अध्यायांची फक्त सारांश घेणार आहोत आता. नंतर तिसऱ्या अध्यायात आपण विस्तारित प्रत्येक श्लोकावर चर्चा करणार आहोतच. तर पुढच्या 5 श्लोकांमध्ये 31 ते 35 अर्जुन पुढचं कारण सांगतो, ते म्हणजे की जरी आपण हे युद्ध जिंकलो, आपण या सर्वांशी युद्ध केलं आणि युद्धामध्ये आपण जरी जिंकलो, तरी आपण अशा प्रकारे रक्ताने माखलेला हा विजय, एवढ्या लाखो लाखो लोकांची हत्या ज्या विजयासाठी झालेली आहे, आणि ते सर्व आपले लोक आहेत, या लोकांच्या रक्ताने माखलेला हा विजय, यांच्या रक्ताने माखलेलं जे धनसंपत्ती आहे, जी समृद्धी आहे, ती आपण कशी उपभोगू शकतो, अशा प्रकारे अर्जुन भगवान श्रीकृष्णांसमोर युक्तिवाद करते. त्यामुळे मी हरलो तरी हरलेलोच आहे आणि मी जिंकलो तरी हरलेलोच आहे. कारण जिंकून जर मला एवढं सगळं धन, एवढी सगळी संपत्ती, राज्य प्राप्त होणार असेल, पण ते जर ह्या सर्वांच्या मृत्यू, या सर्वांचं बलिदान देऊन जर प्राप्त होणार असेल, तर त्याचा काय फायदा. त्यामुळे नच श्रेयो अनुपश्यामी हित्वा स्वजनम आहवे. श्रेय अनुपश्यामी, मला कुठल्याही दृष्टीनं श्रेय किंवा आपलं भलं होणार आहे असं दिसत नाहीये या युद्धामध्ये. हत्वा स्वजनम आहवे, स्वजनांना मारून माझं भलं कसं होईल. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानीच. त्यामुळे मला विजय किंवा राज्य उपभोग, राज्याचं सुख, या सर्व गोष्टी नको आहेत. अशा प्रकारे अर्जुन युक्तिवाद भगवंतांसमोर करत आहे. आणि त्यानंतर तिसरं कारण, जे पुढच्या 3 श्लोकांमध्ये 36, 37, 38 या श्लोकांमध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना सांगत आहे, ते म्हणजे की या सर्व लोकांना मारून खूप भयानक असं पाप हे आपल्याला लागेल, आणि त्या पापाने आपण माखले जाऊ.
या एवढ्या सर्व जणांची हत्या करून केवढं मोठं पाप लागेल. हत्वा येतान आततायीनः, हे जरी आतताई असले, यांनी जरी अनेक प्रकारे अनेक दुष्ट प्रवृत्तीने आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला असेल, द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला असेल, आमच्याकडनं राज्य हिसकावून घेऊन वनवासात पाठवण्याचा प्रयत्न केला असेल, पण तरी त्यांना मारणं हे योग्य नाहीये. पण तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की 6 प्रकारचे जे आतताई आहेत, जे विष देण्याचा प्रयत्न करतात, जे घराला आग लावतात, जे शस्त्राने आक्रमण करतात, त्यानंतर जे दुसऱ्यांची जमीन हडप करतात, जे दुसऱ्यांची संपत्ती चोरण्याचा प्रयत्न करतात, जे दुसऱ्यांच्या स्त्रिया पत्नीचं हरण करण्याचा प्रयत्न करतात, अशा आतताईंसाठी शास्त्रांमध्ये खूप कडक शिक्षेचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अर्जुन इथे युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करत आहे की या अर्थशास्त्रापेक्षा धर्मशास्त्र महत्वाचं आहे. की अर्थशास्त्र म्हणजे ज्याला पॉलिटिक्स म्हणता येईल आजच्या भाषेमध्ये, जे अर्थशास्त्र आहे, त्या अर्थशास्त्रापेक्षा धर्मशास्त्र हे जास्त महत्वाचं आहे. आपण धर्मशास्त्राचं पालन केलं पाहिजे आणि धर्मानुसार आपण अहिंसक वृत्ती असली पाहिजे. आपण दुसऱ्याला इजा पोचवली नाही पाहिजे, दुसऱ्यांना विनाकारण मारलं नाही पाहिजे. हा युक्तिवाद अर्जुन भगवंतांसमोर प्रकट करत आहे. अर्थशास्त्र ह्या जगाशी निगडित आहे, भौतिक सुखाशी निगडित आहे. अर्जुनाचा युक्तिवादही पहा किती शास्त्रिक आहे, शास्त्रांवर आधारित आहे. अर्जुन असं नाही म्हणत मला नाही वाटत की यांना मारावं म्हणून, नाही. अर्जुन म्हणतोय की अर्थशास्त्रानुसार जरी हे योग्य असलं ह्यांना मारणं, तरी धर्मशास्त्रानुसार हे अयोग्य आहे आणि आपण धर्मशास्त्र हे जास्त महत्वाचे असल्यामुळे त्यांचं पालन केलं पाहिजे. पण नंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सिद्ध करून सांगतील भगवद्गीतेमध्ये की धर्मशास्त्रानुसार सुद्धा युद्ध करणं हे कसं जास्त योग्य आहे युद्ध सोडून पळून जाण्यापेक्षा. कारण जरी अहिंसा, बरेच लोक म्हणतात की अहिंसा परमो धर्म, अहिंसा धर्म आहे, शास्त्रानुसार अहिंसा अहिंसक वृत्तीचं असणं हे महत्वाचं आहे. विनाकारण हिंसा ही योग्य नाहीये. पण बऱ्याच वेळा काही ठिकाणी हिंसा करावी लागते. जर मोठी हिंसा टाळण्यासाठी एक छोटी हिंसा केली गेली तर ती हिंसा सुद्धा अहिंसाच असते, हे शास्त्र सांगतात. जसं उदाहरण आहे की एखादा व्यक्ती तो जर आक्रमण करत असेल 100 लोकांवरती, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या व्यक्तीला मारणं त्या क्षणी ही हिंसा आहे. पण त्या हिंसेची तिथं गरज आहे, कारण तो व्यक्ती त्याहून मोठी हिंसा करत आहे. त्यामुळे अशा हिंसेची गरज आहे. उदाहरणार्थ जर चोर बँक लुटून एखाद्या हायवेवरनं सर्व पैसे बँकेतले लुटून एका गाडीमध्ये भरून जर खूप वेगाने गाडी पळवत हायवेने पळून जात असतील, 120 किलोमीटरच्या स्पीडने जर पळून जात असतील चोर वेगाने, तर पोलिसाचं हे कर्तव्य आहे की 140च्या स्पीडने जाऊन त्या चोरांना पकडलं गेलं पाहिजे. पण जर पोलीस म्हणू लागला की नाही, या हायवेवरती 80 किलोमीटर मॅक्झिमम स्पीड लिहिलेला आहे, मी पोलीस आहे, मी नियम कसा तोडू, मी काय 80च्या वर नाही जाऊ शकत, कारण मी नियम तोडला तर लोक काय म्हणतील. पण चोर 120 ने पळतोय हायवेवरती, तेव्हा पोलिसाचं हे कर्तव्य आहे की त्याने नियम तोडून 140 ने गाडी पळवून त्या चोराला पकडलं पाहिजे. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगतायत की तू नको मला सांगू धर्मशास्त्र काय आहे. शठेचे शाठ्यम, तुकाराम महाराज म्हणतात, विंचू आला देवारी, विंचू आला देव्हाऱ्याला, देव पूजा नावडे त्याला, तेथे पायताणाचे काम. तेथे पायताणाचे काम, तुकाराम महाराज सांगतात की असा जर द्वेषी मनुष्य चांगल्या कार्यामध्ये हस्तक्षेप करत असेल, चांगल्या कार्यामध्ये त्याचं नाक खूपसून त्रास देत असेल, तर अशा व्यक्तीला योग्य ते शासन झालं पाहिजे, हे शास्त्र सांगतात. अहिंसा महत्वाची आहे, पण अहिंसा ही योग्य ठिकाणी वापरली गेली पाहिजे. आणि योग्य ठिकाणी जर हिंसा करावी लागली तर ती हिंसा धर्म संस्थापन करण्यासाठी, मोठी अहिंसा टाळण्यासाठी केलेली हिंसा सुद्धा एक प्रकारची अहिंसा आहे, हे शास्त्र आपल्याला शिकवतात. आणि हेच भगवान श्रीकृष्ण नंतर अर्जुनाला
सांगतील. या युक्तिवादासाठी भगवंतांचं उत्तर भगवंत पुढे देणार आहेत. तर हा एक युक्तिवाद झाला अर्जुनाचा की खूप मोठं पाप लागेल, एवढ्या सर्व लोकांना मारून आपण हे योग्य करत नाही आहोत. आणि त्यानंतर चौथं कारण जे अर्जुन भगवंतांसमोर प्रस्तुत करत आहे ते या अध्यायाच्या शेवटी 39 ते 43 या पुढच्या 4 श्लोकांमध्ये अर्जुन सांगतो की इतक्या साऱ्या योद्ध्यांना मारल्यानंतर कुलक्षय होईल. कुलक्षय होईल म्हणजे खूप लोक मारले जातील. डिस्ट्रक्शन ऑफ डायनेस्टी. एवढ्या मोठ्या क्षत्रिय परिवाराचा विनाश होईल. आणि त्यामुळं काय होईल? प्रणश्यंती कुलस्त्रिया. प्रणश्यंती कुलस्त्रिया. त्यामुळे काय होईल? स्त्रिया विदूषित होतील. का विदूषित होतील? कारण जेव्हा कुलक्षय होईल, जेव्हा हा परिवार विनाश होईल, तेव्हा प्रणश्यंती कुलधर्मा, जे कुलधर्म आहेत, कुळाचार आहेत, त्यांचा विनाश होईल. आणि त्यानंतर अधर्म अभिभवती, अधर्म वाढत जाईल. लोक शास्त्राचं पालन करणार नाहीत. आणि त्यामुळं ज्या स्त्रिया एवढ्या साऱ्या योद्ध्यांच्या मृत्यूमुळं असुरक्षित होतील, ज्या त्यांच्या पत्न्या असतील किंवा त्यांच्या आया असतील, त्यांच्या बहिणी, त्यांच्या मुली, ह्या सर्व स्त्रिया असुरक्षित होतील आणि त्यांना दूषित केलं जाईल समाजातील वाईट घटकांद्वारे. आणि त्यामुळे काय होईल? वर्णसंकर कारकई, ज्यामुळे वर्णसंकर निर्माण होईल आणि संपूर्ण समाजाचं पतन होईल. त्यामुळे कारण करोडो करोडो योद्धे युद्धामध्ये उपस्थित होते कुरुक्षेत्राच्या, आणि एवढ्या सगळ्यांचा मृत्यू म्हणजे विचार करा किती भयावह परिस्थिती निर्माण होईल. आणि त्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण समाजाचं पतन होईल. आणि नरके नियतम वासो पतंती पितरो हेषाम. आणि जे पारिवारिक जे धर्माचं पालन आहे ते थांबल्यामुळं अनेक लोक पापकृत्य करतील, नरकामध्ये प्रवेश करतील. पतंती पितरो, पितरांसाठीचे जे कार्य चालू आहे, पितरांसाठी जे अर्पण केलं जात आहे, त्या गोष्टी थांबतील आणि त्यामुळे पितरांचंही पतन होईल. उत्साहाद्यंते जाती धर्म कुलधर्म, जे काही शास्त्रानुसार सांगितलेले धर्म त्याचं पालन लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सर्व गोष्टी ही थांबतील, त्यांचाही विनाश होईल. अशा प्रकारे अर्जुन त्याच्या बाजूने युक्तिवाद प्रकट करत आहे. आणि त्यानंतर या अध्यायाच्या शेवटी अर्जुन म्हणतो की मला खूप अहो बत महत पापम कर्तुम व्यवसिता वयम. एवढं महापाप करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, हे कृष्ण आपण हे नाही केलं पाहिजे. आणि त्यामुळे मला वाटतं की हे माझ्यासाठी चांगलं राहील की मी अशस्त्रम शस्त्रपाणया, मी हातामध्ये शस्त्र टाकून देतो आणि ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे अशा सर्व धृतराष्ट्रांच्या पुत्रांद्वारे मला मृत्यू येऊ दे, ते जास्त श्रेयस्कर आहे. अशा प्रकारची भाषा अर्जुन बोलू लागला. आणि त्यानंतर अर्जुन त्याचं जे धनुष्य आहे ते बाजूला ठेवून रथावरती बसला आणि अतिशय दीन भावनेने, अतिशय करुण भावनेने त्याच्या जीवनामध्ये काही निश्चय करू शकत नव्हता की काय केलं पाहिजे आता. आणि त्यावेळेस दुसऱ्या अध्यायास सुरुवात होते. इथे पहिला अध्याय संपतो. म्हणून ह्याला म्हटलेलं अर्जुन विषाद योग. अर्जुन वेगवेगळी कारण प्रकट करत आहे. 4 कारण आतापर्यंत आपण चर्चा केली. सर्वप्रथम आहे जे आपण आज चर्चा केली ते म्हणजे अर्जुन भगवंतांना म्हणत आहे की आपण जरी पहिलं कारण आहे करुणा अर्जुनाच्या हृदयामध्ये सर्व तिथे उपस्थित योद्ध्यांप्रती. दुसरं कारण अर्जुन सांगतो की आपण हारलो तरी हारलो आणि जिंकलो तरी हारलो, कारण जिंकून काय फायदा? ज्यांच्यासाठी राज्य जिंकायचं तेच जर सर्व मरणार असतील तर राज्य घेऊन काय करणार? जर आपल्याला सांगितलं की तुम्ही एखादा विद्यार्थी आहे, त्याला म्हटलं की तू कुठली तरी एंट्रन्स परीक्षा देतोय, तो जर त्याला सांगितलं की तू पहिला आलेला आहे परीक्षेमध्ये संपूर्ण भारतामध्ये, पण हे जे तुला यश मिळालेलं आहे ते कुणासोबतही तू शेअर नाही करायचं, कुणालाही नाही सांगायचं. तू आनंद उपभोग त्या परिस्थितीचा, किंवा तू जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला, पण हे तू
कुणासोबतही शेअर नाही करायचं, कुणासोबतही त्याचं आदान प्रदान नाही होणार त्या गोष्टीचं. कोणी आनंद घेऊ शकेल त्या गोष्टीचा? कोणीही नाही घेऊ शकणार. कारण आनंद कशात आहे? आनंद हा गोष्टींमध्ये नाही आहे. गोष्टी आहेत, संपत्ती, धन, प्रतिष्ठा, या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या गोष्टी आनंदासाठी कारणीभूत ठरतात, पण आनंद त्याच्यात नाही आहे. त्या गोष्टींद्वारे जेव्हा आदान प्रदान होतं दोन व्यक्तींमध्ये, सेवेचं, प्रेमाचं आदान प्रदान जेव्हा होतं तेव्हा तिथे आनंद प्राप्त होतो. जेव्हा संबंध प्रस्थापित होतो दोन व्यक्तींमध्ये तेव्हा तिथे आनंद आहे. आनंद गोष्टींमध्ये नाही आहे. असं एक फेमस वाक्य आहे जिथे म्हटलं जातं की आपण गोष्टी वापरल्या पाहिजे आणि लोकांवरती प्रेम केलं पाहिजे. पण आजकाल समाजामध्ये उलट घडत आहे. आपण लोकांना वापरतोय आणि गोष्टींवरती प्रेम करतोय. थिंग्स आर टू बी युज्ड अँड पीपल आर टू बी लव्ड. बट आजकाल काय होतंय? वी आर युजिंग पीपल अँड वी आर लव्हिंग थिंग्स. की माझं माझ्या लॅपटॉपवर प्रेम आहे, माझं माझ्या मोबाईलवर प्रेम आहे, पण त्या जड वस्तू आहेत, त्या आपल्याशी आदान प्रदान नाही करू शकत. त्यामुळे अर्जुन एका दृष्टीनं खूप छान युक्तिवाद करत आहे की एवढं सगळी संपत्ती, एवढं सगळं राज्य प्राप्त होईल, पण ज्यांच्या सोबत त्याचा उपभोग घ्यायचा आहे तेच जर नसतील तर मी हे प्राप्त करून काय करेन? आणि त्यानंतर तिसरं कारण अर्जुन सांगतो की पाप. एवढ्या सर्वांना मारून आपल्याला पाप लागेल, आपण अहिंसक राहिलं पाहिजे, आपण हत्या नाही केली पाहिजे. आणि चौथं कारण, या परिवाराचा विनाश होईल आणि सर्व कुळधर्म आणि कुलस्त्रिया या दूषित होतील आणि समाजाचं पतन होईल. हे अर्जुनाचे 4 युक्तिवाद झाले. आणि त्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या 10 श्लोकांमध्ये अर्जुन सांगत आहे त्याच गोष्टी पुढे कंटिन्यू करत आहे भगवंतांसमोर. आणि अर्जुन म्हणत आहे दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीला की सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसऱ्या श्लोकामध्ये सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण बोलतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की श्री भगवान उवाच. ठीक आहे, आपण हा श्लोक म्हणूया, महत्वाचा श्लोक आहे. तुम्हाला स्क्रीन शेअर करतो, एक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. कुतस्त्वा कश्मलम इदम, ही अशुद्धता. कश्मल, कश्मल म्हणजे अशुद्धता म्हणता येईल, इथे म्हटलेलं आहे प्रभूने, किंवा अशुद्ध गोष्टी. ठीक आहे, तर ही अशुद्धता तुझ्या मनामध्ये, तुझ्यामध्ये कुठून उपस्थित झाली? अचानक, काल प्रश्न विचारला होता एकांनी की अर्जुनाला माहिती होतं कोण कोण आपल्याशी लढणार आहे, पण अचानक अर्जुनाला काय झालं? आणि तोच प्रश्न भगवंत विचारतात तिथे, कुतस्त्व, कुठनं आली ही बुद्धी तुझ्यामध्ये अर्जुन? आणि विषमे समुपस्थितम, या संकटाच्या वेळी, ऐन वेळी, आता युद्ध चालू करायचं अशा क्षणी ही दुर्बुद्धी कुठनं आली तुझ्या डोक्यामध्ये? हे अनार्य आहे. जे आर्य आहेत त्यांना जीवनाचा उद्देश माहिती आहे. शास्त्रानुसार मनुष्य जीवन काय आहे, जीवन कशासाठी मिळालेलं आहे, जीवनाचा अर्थ काय. या नश्वर जगामध्ये लोक एवढा प्रयत्न करत आहेत सुख प्राप्त करण्याचा. जीवन अनिश्चित आहे, कधीही काही होऊ शकतं या शरीरासोबत. अशा प्रकारचं आपलं शरीर आहे, पण तरी प्रत्येक जीव खूप धडपड करतोय की कसं ना कसं या जगामध्ये मला काहीतरी सुख उपभोगता आलं पाहिजे या शरीराच्या स्तरावरती. अशा व्यक्तींना अनार्य म्हटलं जातं. जे आर्य आहेत त्यांना माहिती आहे जीवनाचा उद्देश काय आहे, शास्त्र काय आहेत, या गोष्टी ते विसरत नाहीत आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे अर्जुनाला भगवंत अनार्य म्हणतायत. ज्यांना जीवनाचे मूल्य कळत नाही अशी व्यक्ती. अनार्य जुष्टम अस्वर्गम, अनार्य व्यक्तीनं पालन केलेली गोष्ट तू करत आहेस, आणि ही कशी अस्वर्गम, याद्वारे स्वर्गही प्राप्त होणार नाही जर तू इच्छित असशील तर. आणि अकीर्ती करम अर्जुन, तुझी दुष्कीर्ती होईल. अशा प्रकारची ही तुझी बुद्धी आहे ज्याने काहीही चांगलं होणार नाही, अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सांगतात. त्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये
भगवंत सांगत आहेत अर्जुनाला त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये, 3ऱ्या श्लोकामध्ये. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. क्लैब्यम मास्मगम पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. खूप कडक शब्दामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला रागवत आहेत. ते म्हणतात क्लैब्यम मास्मगम पार्थ. क्लैब्य म्हणजे नपुंसकता. असं असं नपुंसकासारखं बोलू नकोस अर्जुन. तू क्षत्रिय आहेस, तू राजा आहेस. क्लैब्यम मास्मगम पार्थ न एतत्त्वयी उपपद्यते. हे तुला शोभून दिसत नाही. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम. अतिशय क्षुद्र असं हृदय दौर्बल्य, हृदयाचा कमकुवतपणा तुझ्यामध्ये प्रकट होतोय. त्यक्त्वा, या कमकुवतपणाला त्यक्त्वा, सोडून दे आणि काय कर, उत्तिष्ठ, उभा राहा युद्धासाठी. परंतप, भगवंत अर्जुनासाठी वेगवेगळी नावं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला संबोधताना वापरतात. अर्जुनाची वेगवेगळी नावं. अनेक वेळा त्याला पार्थ म्हटलेलं आहे, कारण पृथेचा पुत्र आहे. कुंतीचं नाव आहे पृथा, पृथा पुत्र, म्हणून त्याचं नाव पार्थ आहे. जेव्हा अर्जुनाला उत्साह द्यायचा आहे भगवंतांना कठीण परिस्थितीमध्ये, तेव्हा पार्थ म्हणतील, कारण तुझ्या आईने किती सहन केलंय अर्जुन. तू एवढ्यात कस काय गर्भगळीत होऊ शकतोस, एवढ्यात कस काय तू हार मानू शकतोस. अशा प्रकारे भगवंत वेगवेगळ्या नावांनी अर्जुनाला संबोधित करतात. इथे परंतप म्हणत आहेत की जे शत्रूला त्रस्त करण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे आणि आता तुला अशा प्रकारची दुर्बुद्धी कुठनं सुचत आहे. आणि त्यानंतर अर्जुन भगवंतांसमोर त्याची व्यथा मांडत आहे तरीही, आणि अर्जुन म्हणतो की नाही, मी कसं काय मारू यांना. अर्जुन पुढच्या श्लोकामध्ये म्हणतो, अर्जुन उवाच, म्हणा सर्वजण, कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. या संख्य, संख्य म्हणजे युद्ध, या युद्धामध्ये कथम, कसं मारू मी, कुणाला, भीष्म, द्रोणम यासारख्या अतिशय वरिष्ठ आणि आदरणीय व्यक्तींना, जे पूजार्हव अरिसूदन, पूजा अर्हव, जे माझी पूजा प्राप्त करण्यायोग्य आहेत माझ्याद्वारे, अशा व्यक्तींना मी कसं काय मारू शकतो. आणि इथे भगवंतांना, आता भगवंत मागच्या श्लोकात अर्जुनाला म्हणाले परंतप, शत्रूला त्रास देणार आहेस तू, पण या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना एका नावाने संबोधतोय, कारण कृष्ण अर्जुन मित्र आहेत. आणि अजून अर्जुन मित्राप्रमाणे बोलतोय भगवंतांशी. आणि या पुढच्या श्लोकांमध्ये अर्जुन भगवंतांना म्हणेल की बास, आता मित्रत्वाच्या गोष्टी पुऱ्या झाल्या, आता मी तुझं शिष्यत्व पत्करत आहे भगवंता. आता मी तुमचा शिष्य बनणार आहे आणि तुम्ही माझे गुरु बनना आणि तुम्ही मला उपदेश करा. आतापर्यंत अर्जुन मित्रत्वाच्या भावनेने बोलत आहे, सखा आहे भगवान श्रीकृष्ण त्यांचे सखा आहेत. पण आता यापुढे अर्जुन शिष्यत्व पत्करेल. त्याआधी अर्जुन इथं म्हणतोय की भगवंत तुम्ही मला काय सांगताय, द्रोणाला मारा, भीष्मदेवांना मारा, पण तुमचं नाव काय आहे, मधुसूदन. तुम्ही मधुकैटभ भारे, भगवंतांचं नाव आहे. मधुकैटभ राक्षसांचा वध केला भगवंतांनी, तर तुम्ही मधु या राक्षसाचा वध केलेला आहे. तुम्ही अरिसूदन आहात. हे अरिसूदन, अरि म्हणजे शत्रू, अरि रिपू, शत्रूसाठी समानार्थी शब्द आहेत. अरिसूदन, तुम्ही शत्रूंचा संहार करणारे आहात. तुम्ही मधु ह्या दैत्याचा संहार करणारे आहेत. तुम्ही मात्र दैत्याला मारणार, तुम्ही मात्र शत्रूला मारणार. पण मला कुणाला मारायला सांगताय, भीष्मदेव, द्रोणाचार्य. अशा प्रकारे अर्जुन इथेही युक्तिवाद करत आहे. कशा प्रकारे मी इशुभी प्रतियोत्स्यामि, मी बाणांद्वारे कसं काय यांच्यावरती हल्ला करू शकेन, हे अशक्य आहे माझ्यासाठी. अशा प्रकारे अर्जुन भगवंतांसमोर प्रकट करत आहे. गुरुन हत्वा हि महानुभावान, म्हणा, श्रेयो भोक्तुम भैक्षमपि लोके
हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान् गुरून् अहत्वा. या सर्व गुरुजनांना, ज्येष्ठ व्यक्तींना न मारता, त्यांची हत्या न करता, जे महानुभाव आहेत, महान व्यक्ती आहेत, महात्म्य आहेत, श्रेयो, हे आपल्यासाठी श्रेय आहे. काय श्रेय आहे? भोक्तुम भैक्षमपी इह लोके, भिक्षा मागून जीवन जगणं हे आपल्यासाठी जास्त योग्य आहे, असं अर्जुन भगवंतांना म्हणत आहे. हत्वा अर्थ कामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. त्यांची हत्या करून अर्थकाम, अर्थ याचा अर्थ धन, संपत्ती, राज्य, या सर्व गोष्टी या न इच्छेने, त्यांना मारून या सर्व गोष्टी प्राप्त करण्याच्या इच्छेने भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान, या भुंजीय म्हणजे आपल्याला भोगावं लागेल. काय भोगावं लागेल? रुधिर प्रदिग्धान. रुधिर म्हणजे रक्त, प्रदिग्धान म्हणजे त्याने माखलेलं, रंजित झालेलं, या रक्ताने माखलेले भोग, हे भोगण्यापेक्षा या सर्वांना मारून भिक्षा मागून जगणं हे आपल्यासाठी जास्त श्रेयस्कर आहे, असं अर्जुन म्हणतो. पुढच्या श्लोकांमध्ये शेवटचा श्लोक अर्जुन भगवंतांसमोर प्रकट करतो आणि त्यानंतर पूर्ण शरणागती, जी आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे, जे अर्जुन आपल्या समोर प्रकट करत आहे. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे संवाद होतात, मनामध्ये विचार येतात, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा निश्चय होत नाही, कन्फ्युजन निर्माण होतं. आपल्या मनामध्येच वाद चालू असतात, की असं करणं योग्य आहे का, तसं करणं योग्य आहे. त्यावेळी काय केलं पाहिजे हे अर्जुन इथे प्रकट करत आहे. हा शेवटचा श्लोक जिथे अर्जुन भगवंतांशी वादविवाद करत आहे, त्यानंतर अर्जुन पूर्ण शरणागती भगवंतांसमोर पत्करेल. ओके, सर्वजण म्हणा, न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वानो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस् तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही, तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. तर काय करावं हे अर्जुनाला समजत नाहीये. आणि या ठिकाणी अर्जुन भगवंतांसमोर पूर्ण शरणागत होते. खूप महत्वाचा श्लोक आहे, 7 नंबरचा श्लोक हा, दुसऱ्या अध्यायातील 7वा श्लोक. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. कार्पण्य दोष उपहत स्वभाव. मी कार्पण्य दोष म्हणजे दुर्बलतेनं, कृपणतेनं, एक आहे कृपण आणि कृपण याच्या विरुद्ध आहे ब्राह्मण. 2 शब्द शास्त्रांमध्ये सांगितलेले, उपनिषदांमध्ये वर्णन आहे, या 2 शब्दांची व्याख्या दिलेली आहे. ब्राह्मण या शब्दाचा अर्थ जन्माने ब्राह्मण असा होत नाही शास्त्रामध्ये. पुढे भगवद्गीतेत चर्चा करतील या गोष्टींची, आपण तिथे चर्चा करणार आहोत विस्तारित स्वरूपात. अनेक लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत जाती प्रथेवरती, अनेक गोष्टींबद्दल. शास्त्रांमध्ये याचं वर्णन खूप 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 छान पद्धतीने करण्यात आलेलं आहे. भगवंत कुठेही म्हणत नाहीत की ब्राह्मण हा जन्मानी आहे. जसं एका डॉक्टरचा मुलगा आपोआप डॉक्टरच्या घरात जन्म घेतल्याने डॉक्टर बनत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्ती ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला म्हणून ब्राह्मण बनत नाही. भगवंत भगवद्गीतेत सांगतात की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. गुण आणि कर्माद्वारे ही विभागणी करण्यात आलेली आहे. पण नंतर दुर्दैवानं जाती प्रथा रूढ झाली.
या घरात जन्मला म्हणजे हा असाच आहे, ते शास्त्रांमध्ये सांगितलेलं नाहीये. अर्जुन म्हणतोय मी ब्राह्मणत्व सोडून, ब्राह्मणत्व म्हणजे ब्रह्मजानाति इति ब्राह्मण, जो आध्यात्मिक ज्ञान जाणतो त्याला ब्राह्मण म्हटलेले शास्त्रांमध्ये. पण जो कृपण आहे तो भौतिक स्तरावरती आहे, तो आयुष्यात बद्दल जाणत नाही, तो आपल्या अस्तित्वाबद्दल जाणत नाही, तो शरीराला सर्वस्व मानतो. ज्या पंचमहाभूतांनी किंवा पृथ्वी जल अग्नी आकाश वायू आणि जे सूक्ष्म भगवद्गीतेत पुढे याचं वर्णन आहे विस्तार स्वरूपात, मन बुद्धी अहंकार आदीने जे शरीर बनलेलं आहे, स्थूल शरीर जे आपल्या डोळ्याला दिसतं आणि सूक्ष्म शरीर जे सॉफ्टवेअर प्रमाणे आहे. हे हार्डवेअर आहे जे आपल्या डोळ्याला दिसतं आणि आतमध्ये एक सॉफ्टवेअर आहे. पण आपण हार्डवेअरही नाहीये, सॉफ्टवेअरही नाहीये, आपण ह्याच्या आतमध्ये बसलेलो आहे. हे ज्ञान जो जाणतो त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये. ब्रह्म जानाति जन्मना जायते शूद्र. शास्त्रांमध्ये एक श्लोक आहे, जन्मना जायते शूद्र संस्कारात भवेद द्विजः वेद पठणात भवेत विप्र ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. जन्मना जायते शूद्र, जन्माने सर्वजण शूद्र आहेत. संस्कारात भवेत द्विज, तेव्हा त्याच्यावरती संस्कार केले जातील शास्त्रानुसार, तेव्हा तो द्विज होईल, दुसऱ्यांदा जन्म होईल त्याचा. ज म्हणजे जन्म घेतलेला, द्विज दुसऱ्यांदा जन्म. आणि वेद पठणात भवेत विप्र, जेव्हा त्याला वेदांचं ज्ञान होईल, शास्त्रांचं ज्ञान होईल, तेव्हा तो विप्र होईल. आणि ब्रह्मजानाति इति ब्राह्मण, जो ब्रह्मज्ञान जाणेल. ब्रह्मज्ञान म्हणजे आध्यात्मिक, की आपण हे भौतिक शरीर नसून आपण एक आध्यात्मिक व्यक्ती आहोत, हे ज्ञान ज्याला समजेल तो या भौतिक जीवनामध्ये होणाऱ्या बदलांमुळे, कठीण प्रसंगांमुळे, दुःखांमुळे विचलित होणार नाही. कारण जेव्हा आपल्याला समजतं, जेव्हा स्वप्नामध्ये असतो आपण, तेव्हा स्वप्नामध्ये व्यक्ती खूप घाबरलेला असतो. त्याला वाटतं माझ्या मागे वाघ लागला, तो धावून पळत असतो स्वप्नामध्ये, हा हा वाघ लागला वाघ लागला, त्याला घाम फुटतोय, बिचारा घाबरला, ओरडतो कधी कधी स्वप्नामध्ये. पण ज्या क्षणी त्याचं स्वप्न तुटतं आणि तो जागा होतो, तेव्हा त्याला समजतं अरे वाघ तर नाहीच आहे, जंगलही नाहीये, मी तर इथेच आहे. आणि मग तो ताळ्यावरती येतो, अरे मी उगाच घाबरत होतो या गोष्टींसाठी. त्याचप्रमाणे जी खोटी ओळख तो व्यक्ती निर्माण करतो स्वप्नामध्ये, की मी हा व्यक्ती आहे ज्याच्या मागे वाघ लागलेला आहे, त्याचप्रमाणे या जीवनामध्ये सुद्धा आपण स्वतःला हे शरीर समजतो आणि शरीराशी निगडीत सर्व गोष्टी या माझ्या आहेत. ह्याचं वर्णन पुढे याच अध्यायात आहे. 11व्या श्लोकांपासून भगवंत वर्णन करणार आहेत, आपण चर्चा करणार आहे पुढच्या सत्रांमध्ये. आज आपण 10व्या श्लोकांपर्यंत जाऊ, 10व्या श्लोकापाशी आज थांबूया आणि तिथनं आपण 11व्यापासून पुढच्या, कारण तिथे विषय बदलतोय. आता अर्जुन म्हणत आहे की मी या कृपणतेने विवश झालेलो आहे, माझा स्वभाव त्याच्यामुळे ग्रस्त झालेला आहे. पृच्छामी त्वाम धर्म संमूढ चेत, आता मी धर्म संमूढ झालोय, काय योग्य काय योग्य मला समजत नाही. त्यामुळे पृच्छामी त्वाम, मी तुम्हाला आता विचारत आहे, यत श्रेय, माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे, ते निश्चितम ब्रूहि तन्मे. भगवंता तुम्ही आता मला सांगा की माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे. शिष्यस्ते हम शाधी माम त्वाम प्रपन्नम, आता मी तुमचं शिष्यत्व करत आहे. नो इनफ ऑफ फ्रेंडली टॉक्स, आता मित्रत्वाच्या गोष्टी बंद करू. आता मी तुमचा शिष्य बनत आहे, तुम्ही माझे गुरु, आणि आता तुम्ही गुरुप्रमाणे मला ज्ञान द्या. शाधी, शाधी म्हणजे उपदेश करा. माम त्वाम प्रपन्नम, तुमच्या शरणागत मी आलेलो आहे, आणि अशा शरणागत आलेल्या शिष्याला आता तुम्ही उपदेश करा. अशा प्रकारे अर्जुन भगवंतांचा शरण पत्करत या श्लोकामध्ये, 7व्या श्लोकामध्ये. आणि अजून एक श्लोक त्यानंतर अर्जुन म्हणत आहे भगवंतांना, सर्वजण म्हणा, नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाहीये. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य, देवतांसारखं वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेलं राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही.
बऱ्याच वेळा लोकांकडे संपत्ती आहे, धन आहे, सर्व सुखसोयी आहेत, पण ते सुखी नाही आहेत. खूप छान मऊ गालिचा आहे, झोपण्यासाठी बिछाना आहे, पण झोप येत नाहीये. खाण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण खावं असं वाटत नाही. खूप साऱ्या लक्झरीज, कम्फर्ट, सुखसोयी आहेत, पण त्याचा उपभोग घेऊ शकत नाहीये. कारण जर व्यक्तीचं मन शांत नसेल, कारण शांतता ही सुखाच्या आधी आहे. भगवंत सांगतात शांतता इज न्यूट्रल. दुःख, कष्ट, समस्या, कन्फ्युजन, डिप्रेशन या सर्व गोष्टी भावना निगेटिव्ह ऍक्सिस. आणि झिरो ऍक्सिस शांती शांती शांती. बऱ्याच लोकांना वाटतं शांती प्राप्त करायची, मोक्ष प्राप्त करायचा जीवनामध्ये, बस सगळी शांती झाली पाहिजे, शांतता पाहिजे. पण भगवद्गीतेत त्याच्याही पुढचा आनंद सांगितलेला आहे, पॉझिटिव्ह ऍक्सेस सांगितलेला आहे, जिथे दिव्य स्तरावरती आनंद आहे, ज्या आनंदामध्ये या भौतिक स्तरातील दुःखांचं मिक्सिंग झालेलं नाहीये, त्यामध्ये त्या विशुद्ध आनंद आहे. तो म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सेस. आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये शिकलो निगेटिव्ह ऍक्सेस, पॉझिटिव्ह ऍक्सेस. मग न्यूट्रल झिरो झिरो म्हणजे काय? शांती शांती शांती. पण ते शांती असेल तर उपभोग करत आहे. जर व्यक्ती अशांत असेल तर व्यक्ती कधीही आनंदी होऊ शकणार नाही, सुखी होऊ शकणार नाही. तुमच्या समोर खूप छान तुम्हाला खायला तुमचा आवडता पदार्थ दिलाय आणि तुम्ही आता खाणार आहात. त्याच क्षणी तुम्हाला लक्षात येते की खाली तुम्ही जिथे बसलेला आहात तिथनं, खुर्चीवर बसलेल्या तिथनं एक मुंग्यांची रांग चालली आणि अनेक मुंग्या तुमच्या पायावर चढलेल्या आहेत आणि पायावरनं आता वरती वरती येत आहेत. तुम्हाला त्याचा मुंग्यांचा स्पर्श जाणवतोय पायावरती. तुम्हाला समजतंय की शेकडो मुंग्या पायावरती चढलेल्या आहेत आणि आता माझ्या कपड्यांमध्ये प्रवेश करत आहेत. तर अशा क्षणी व्यक्ती कितीही छान पदार्थ समोर असेल तर तो खाऊ शकेल का? नाही खाऊ शकणार. कारण शरीराच्या स्तरावरती अशांती आहे, चलबिचल आहे. व्यक्ती त्या पदार्थाचा उपभोग नाही करू शकणार. दुसरं उदाहरण, अशाच वेळी तुम्हाला सर्वात आवडता पदार्थ, तुम्हाला जे आवडते ते गुलाबजाम, रसगुल्ला, रसमलाई, समोसे वगैरे जे काही आवडते ते तुमच्या समोर ठेवलेलं आहे आणि सर्व पदार्थ तुमचे आवडते आहेत, पंचपक्वान्न आहे, तुम्ही आता खाणार. तेवढ्यात तुमच्या कानावरती बातमी येते की तुमचा अतिशय जवळचा जिवलग नातेवाईक मृत्युमुखी पडलेला आहे. अशा क्षणी त्या गोष्टींचा आनंद घेऊ शकू आपण, उपभोग घेऊ शकू? नाही घेऊ शकणार. कारण मानसिक स्तरावरती अशांती आहे. त्यामुळे शारीरिक स्तरावरती अशांती आणि मानसिक स्तरावरची अशांती ही माणसाला स्वस्थ बसू देऊ शकणार नाही. त्यामुळं अर्जुन इथं भगवंतांना म्हणत आहे की माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणारा शोक होतोय मला इथे, की मी यांना कसं काय मारू शकतो, मी हे कसं करू शकेल, आणि मला काहीही प्राप्त झालं, खूप मोठं राज्य जरी प्राप्त झालं, खूप संपत्ती प्राप्त झाली तरी याचं निवारण होणार नाही, असं माझं मत आहे. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये 9वा आणि 10वा 2 श्लोक अजून आपण चर्चा करून त्याचे थांबू. आपण तात्पर्यामध्ये जात नाही, विस्तृत चर्चा करत नाहीये, कारण आपण सारांश घेत आहोत. दुसऱ्या अध्यायाचे सर्व श्लोक आपण पाहू, सारांशामध्ये सुद्धा जवळपास सर्व श्लोक, पण त्याच्यावर आपण विस्तृत चर्चा नाही करणार आहोत. तिसऱ्या अध्यायापासून मात्र प्रत्येक सत्रामध्ये 4 ते 5 श्लोक होतील, ज्यामध्ये आपण व्यवस्थित चर्चा, विस्तृत चर्चा होईल तिसऱ्या अध्यायापासून पुढे. श्लोक 9 सर्वजण म्हणा. संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की अर्जुनानं त्याचं बोलणं पूर्ण केलेलं आहे आता, आणि अर्जुन त्यानंतर काय करत आहे. सर्वजण म्हणा. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तपः न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. एवं उक्त्वा, अशा प्रकारे बोलून, गुडाकेशः परन्तपः, जो अर्जुन ज्याने गुडाका, गुडाका म्हणजे रात्र किंवा गुडाका म्हणजे अंधार, गुडाका म्हणजे अज्ञान, आणि अर्जुनाला गुडाकेश म्हटलेलं आहे, ज्याने अज्ञानावरती नियंत्रण प्राप्त केलेलं आहे, त्यात पारंगत झालेला आहे, प्रवीण झालेला आहे. परंतप असा अर्जुन काय म्हणाला भगवंतांना? न योत्स्य, मी नाही लढणार. इति गोविंदम उक्त्वा, अशा प्रकारे भगवंतांना म्हणून तूष्णीम बभूवः, स्तब्ध झाला, शांत झाला. खूप बोलला अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये, खूप सारे युक्तिवाद केले आणि शेवटी
निर्णय काय झाला अर्जुनाचा? न योत्स्य, मी नाही लढणार. आणि अशी अर्जुनाची परिस्थिती पाहून भगवान श्रीकृष्णांची काय परिस्थिती होती तेही पुढे संजय सांगत आहे. 11व्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्ण बोलतील. त्याची चर्चा पुढच्या सत्रामध्ये करू आपण, पण हा शेवटचा श्लोक आजच्या सत्रामधला संजय बोलत आहे. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. तम उवाच ऋषिकेशः, त्याला उद्देशून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, स्तब्ध झालेल्या अर्जुनाला. कशा पद्धतीने म्हणाले? प्रहसन इव भारत, स्मितहास्य करत. भगवान श्रीकृष्ण स्मितहास्य करत आहेत. अर्जुनाची गोंधळलेली परिस्थिती पाहून भगवंतांना अर्जुनावरती दया आली आणि अर्जुनाप्रती करुण त्यांच्या हृदयामध्ये जागृत झाली आणि भगवंतांनी स्मितहास्य केलं की अरे अर्जुन एवढा गोंधळला या परिस्थितीमध्ये. आणि सेनयोरुभयोर मध्ये विषीदंतम इदम वचः, दोन्ही सैन्यांच्या मध्ये अर्जुन भगवंतांना घेऊन गेला होता. म्हणजे सांगितलं होतं भगवंतांना की रथ दोन्ही सैन्यांमध्ये उभं करा. आणि दोन्ही सैन्यांमध्ये रथ उभा आहे अशा ठिकाणी सेनयो उभयोर मध्ये विषीदंतम इदम वचः वाच. अशा प्रकारे पुढील शब्द भगवंत अर्जुनाला बोलू लागले. आणि इथे जी ऍक्च्युअल उपदेश आहे भगवंतांचा अर्जुनासाठी तो या श्लोकामध्ये भगवद्गीतेमध्ये चालू होतो. याच्या आधी 2 श्लोक बोलले भगवान श्रीकृष्ण, पण तेव्हा अर्जुनानं शिष्यत्व पत्करलं नव्हतं. आता अर्जुन म्हणतोय की शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, तुम्हाला आता मी शरणागत आलेलो आहे, त्यामुळे आता तुम्ही या शिष्याला उपदेश करा. आणि त्यानंतर 11व्या श्लोकांपासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश चालू करतील. त्याची चर्चा आपण मंगळवारच्या सत्रामध्ये करणार आहोत. या 3 सत्रांचे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग येत आहे आपण YouTube वरती अपलोड करणार आहोत. ज्यांचे ऐकायचे राहिले असतील, जे येऊ शकले नसतील मागच्या सत्रांसाठी वगैरे, किंवा आज उशिरा आले असतील वगैरे काही कारणांमुळे, ते YouTube वरती या सत्रांचा लाभ घेऊ शकतात. आणि कुणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आता चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. आपण आज इथे थांबू. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. कुणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता चॅट बॉक्स मध्ये. आणि विशेष जे सर्वांचे प्रश्न आहेत ते घेण्यासाठी अनेक जणांना प्रश्न आहेत. बरेच जण व्हॉट्सअप वरती विचारत आहेत ऍडमिन. तर आपण एक लिंक बनवत आहोत, ती आज रात्री किंवा उद्या सकाळी व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवली जाईल. तर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्हाला फक्त तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि नाव लिहायचं आहे आणि तुम्ही प्रश्न टाईप करू शकता. तुम्हाला जे प्रश्न असतील त्या लिंक वरती टाईप करा आणि सबमिट करा. कारण संख्या भरपूर असल्यामुळे चॅट बॉक्स मध्ये खूप प्रश्न घेता येणार नाहीत आणि वेळही कमी आहे. तर ते प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून किंवा काही ऑडिओच्या माध्यमातून त्यांची उत्तरं व्हॉट्सअप ग्रुप्स मध्ये पाठवण्याचा आपण प्रयत्न करू, जेवढं शक्य आहे तेवढं. तर आपले जे काही प्रश्न असतील सर्व प्रश्न आपण जी लिंक पाठवण्यात येईल त्या लिंक वरती क्लिक करून नक्की विचारा आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करू. 9व्या श्लोकामध्ये संजय कोणाला सांगतोय? धृतराष्ट्राला. सुरुवात झालेली धृतराष्ट्राने प्रश्न विचारलेला संजयाला पहिल्या अध्यायात की माझ्या मुलांनी आणि पांडूच्या मुलांनी काय केलं. त्याचं उत्तर संजय धृतराष्ट्राला देत आहे. त्यामुळे भगवद्गीता महाभारताचा भाग आहे आणि महाभारतामध्ये चर्चा होते आहे आणि त्या चर्चेमध्ये संजय धृतराष्ट्राला बोलत आहे आणि त्या संजय धृतराष्ट्राला जे सांगत आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. तर अशा प्रकारे शास्त्रांमध्ये अनेक एका वार्तालापामध्ये एक दुसरा वार्तालाप, त्यामध्ये एक दुसरा चर्चा आहे, त्यामध्ये दुसरी चर्चा आहे. जसं श्रीमद भागवताती आहे, व्यासदेव लिहित आहेत पण ते सूत गोस्वामी शौनकादी ऋषींची चर्चा करत आहेत जे त्यांनी शुकदेव गोस्वामींकडनं ऐकलेले. अशा प्रकारे एकामध्ये एक. कृपण शब्दाचा अर्थ आपण सांगितलं, जे ह्या शरीराला सर्वस्व मानतात आणि हेच आयुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंतच सर्व काही आहे, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. मी हा मलमूत्राने भरलेली जे बॅग आहे
ज्याला शरीर म्हणतो आपण, ते मी आहे. अशा प्रकारे आपण बऱ्याच वेळा लोक म्हणतात ना रस्त्याने जाताना, ए सायकल बाजू हो, ए रिक्षा बाजू हो, किंवा ए कार बाजू हो, याला म्हणतात अहंकार. अहंकार, मी कार आहे. आपण ए कार बाजू हो म्हणतो, पण कार ही जड आहे. जड म्हणजे निर्जीव आहे. कारचा ड्रायव्हर हा कार चालवतोय. आपण म्हणतो ना बोली भाषेत, हे कार बाजू हो. पण आपण जेव्हा कार बाजू हो म्हणतो तेव्हा आपला उद्देश काय असतो, की कारच्या ड्रायव्हरला बोलत असतो. पण हे कारच्या ड्रायव्हर, कार बाजूला घे, रस्त्यात उभा राहिलास. त्याचप्रमाणे अहंकार म्हणजे मी कार. एका अर्थाने त्याचप्रमाणे अहंकार म्हणजे मी हे शरीर आहे, हाडामासानी बनलेलं, पंचमहाभूतांनी बनलेलं. नाही, मी ड्रायव्हर आहे, हे यंत्र आहे. भगवंतांनी ह्याला यंत्र म्हटलेलं आहे. पण ह्याला यंत्राला मी समजून प्रत्येक जणांनी या यंत्राशी निगडीत गोष्टी या माझ्या, या दृष्टिकोनातनं भौतिक गोष्टी आपण सर्वस्व मानत जातो. पण आपण दिव्य आहोत. आपण दिव्य आहोत. आपण गाडी नाही आहोत, आपण ड्रायव्हर आहोत. हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. आणि आपला दिव्य संबंध आहे भगवंतांशी. ममैव अंशो जीवलोके, याची चर्चा होईल पुढे विस्तृत स्वरूपात. भगवंत सांगतील ममय एव अंशो जीवलोके जीवभूत सनातना. या भौतिक जगतातले सर्व जीव जे आहेत ते माझे अंश आहेत, माझे पुत्र आहेत, दिव्य आहेत, आध्यात्मिक आहेत, एक दिव्य स्तरावरचे व्यक्ती आहेत. हे जो जाणतो त्याला ब्राह्मण म्हटलं जातं. हे जो जाणत नाही, जो दूरदृष्टी ठेवत नाही, खूप आखूड दृष्टी ठेवतो, जे प्राण्यांप्रमाणे, आता उद्या काय होईल, आता काय होईल. प्राणी उद्याचा नाही विचार करत, 1 वर्षापूर्वीचा, 10 वर्षापूर्वीचा, 20 वर्षांपूर्वीचा विचार खूप कमी प्राणी करतात किंवा करत नाहीत बहुतांश. कारण त्यांना ती बुद्धी नाही दिलेली. पण मनुष्याला बुद्धी दिलेली आहे प्रश्न विचारण्याची, की माझ्या जीवनात कष्ट काय येत आहेत, माझी इच्छा नाहीये कष्ट प्राप्त करण्याची, दुःख प्राप्त करण्याची. मला आजारी नाही पडायचंय, मला मृत्यू नकोय. कुणाला हवाय मृत्यू? सर्वांना जगायचंय. पण या प्रकृतीच्या नियमांनुसार हे शरीर आणि या शरीराशी निगडीत गोष्टी घडत आहेत. त्यावरती आपलं पूर्ण नियंत्रण नाहीये. हे जो जाणतो आणि या दृश्य भौतिक अस्तित्वाच्या पलीकडचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. आणि हे बुद्धी ज्याच्याकडे नाही त्याला कृपण म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये. हा, हरे कृष्णा. ठीक आहे, आपण इथे थांबू. आपले जे प्रश्न असतील, अनुत्तरित असतील, समजा बऱ्याच वेळा चॅटबॉक्स मध्ये खूप फास्ट वरती जातात, काही गोष्टी दिसत नाहीत, तर आपण आपले प्रश्न परत टाईप करा. लिंक आपल्याला आता पोहोचेल थोड्या वेळात. त्या लिंक वरती तुमचे सर्व प्रश्न टाईप करा. आपण त्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू, ऑडिओ किंवा व्हिडिओच्या माध्यमातून. तर खूप चांगले प्रश्न असतील त्याच्यावरती व्हिडिओही बनवला जाईल, युट्यूबवर टाकता येईल, आणि छोटासा व्हिडिओ बनवून किंवा काही प्रश्न ऑडिओच्या माध्यमातून हा आपण देण्याचा प्रयत्न करू, जेवढं शक्य आहे जास्तीत जास्त. सध्याच्या कलियुगात कृष्णाला गुरु मानावे की मित्र मानावे? कृष्णम वंदे जगद्गुरु. तर आपण खूप मोठी ती स्थिती आहे भगवंतांचा मित्र बनणं, जे अर्जुन भगवंतांसोबत होते. त्या मित्रत्वामध्ये सुद्धा एक गुरुत्व अर्जुनाने स्वीकारलं भगवंतांचं. तर भगवंताने दिलेल्या आपल्या स्तरावरती आपण भगवंतांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा आपल्या जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपल्या स्थितीमध्ये आपण प्रगती करू शकू. त्यानंतर भक्तीमध्ये प्रगती झाल्यानंतर अनेक दिवसानंतर शुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर, आपण शुद्ध झाल्यानंतर, हृदय शुद्ध प्राप्त झाल्यानंतर अनेक भक्त असे आहेत जे भगवंतांसोबत वेगवेगळ्या नात्यांमध्ये त्यांचा संबंध, त्यांची सेवा भगवंतांसोबत होते. त्याची चर्चा होईल पुढे विस्तृत स्वरूपात. ठीक आहे, आपण आज इथे थांबू, बराच उशीर झालेला आहे. तुम्हाला लिंक मिळेल, त्या लिंक वरती आपण प्रश्न विचारू शकता. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय.